ऍग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, फिशरी, होम सायन्सेस अशा अनेकविध ब्रांचेससाठी ऍडमिशन प्रोसेसच्या माध्यमातून आपण चर्चा करत आहोत. त्या अनुषंगाने आज ऍग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ऍडमिशन प्रोसेसची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि याच विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक रवी शेळके. आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज प्रामुख्यानं फायनल मेरिट लिस्ट अपलोड झालेली आहे आणि या फायनल मेरिट लिस्टच्या माध्यमातून आपला आता भवितव्य किंवा भविष्य आपलं कुठल्या कॉलेजमध्ये स्थायिक होणार आहे हे आपल्याला आज कळणार आहे. तर हे फायनल मेरिट लिस्टच्या माध्यमातून आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत, फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपण काय बघितलं पाहिजे किंवा आपण या मेरिट मध्ये आपला मेरिट नंबर किती आहे त्यानुसार कॉलेज कोड कशा पद्धतीने दिली पाहिजे किंवा दुसरा म्हणजे आपल्या स्कोअरनुसार आपण कोणते कॉलेज निवडली पाहिजेत. त्याबरोबरीनं एक महत्वाची राऊंड मेरिट या ठिकाणी जनरेट झालेली आहे किंवा अपलोड झालेली आहे, ती म्हणजे ऑन होल्ड मेरिट लिस्ट आणि अवेलेबल सीट्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट. म्हणजे जी उद्या लिस्ट अपलोड होणार होती ती आजच अपलोड झालेली, ज्यामध्ये पहिल्या राऊंड साठी ज्या अवेलेबल सीट्स आहेत त्या सीटची सुद्धा लिस्ट सीईटी पोर्टलवरती अपलोड झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं तुम्हाला आव्हान असेल की आपण शांततेने हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जे काय ऍडमिशन प्रोसेस असेल ज्यामध्ये आता फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि आपण उद्यापासून कॉलेज कोड टाकणार आहोत. म्हणजे काय, दिनांक 6 आणि 7 जुलै ऑगस्ट 6 आणि 7 ऑगस्ट हे 2 तारखा आपल्याला कॉलेज कोड प्रेफरन्सेस टाकण्यासाठीच्या अत्यंत महत्वाच्या तारखा आहेत. तर आता तुम्ही समजून घ्या की फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्यामध्ये आपण काय गोष्टी बघायच्या आहेत, आपला मेरिट रँक किती आहे, त्यानुसार आपल्याला कुठलं कॉलेज मिळेल, मग त्यानुसार आपण प्रेफरन्स कोड कशा पद्धतीने बनवला पाहिजे किंवा कॉलेज कोड आपण कशा पद्धतीने बनवला पाहिजे याविषयीची इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थंबनेल मध्ये इथे दिसत असेल की आजच्या ज्या महत्वाचे पॉईंट्स आहेत त्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपल्या स्कोअरनुसार आपण कोणतं कॉलेज निवडलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला हवं असलेलं कॉलेज आपण निवडत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कॅप राऊंड फर्स्ट साठी अवेलेबल सीट्स किती आहेत, अवेलेबल सीट्स कॉलेज वाईज किती आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑन होल्ड मेरिट लिस्ट सुद्धा आज एक जनरेट झालेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स त्रुटी होतात किंवा डुप्लिकेट फॉर्म होते त्यांची सुद्धा होल्ड लिस्ट सुद्धा पोर्टलवरती जनरेट झालेली आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं असेल की सर ही जी लिस्ट आहे मी कुठं बघितली पाहिजे. आता फायनल मेरिट लिस्ट लागलेली, मी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी दाखवणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलचं जे ctcell.maha.gov हे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही फायनल मेरिट लिस्ट बघू शकतात. बरोबर आहे, फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी दुसरी लिस्ट आलेली आहे, ते लिस्ट म्हणजेच अवेलेबल सीट्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट, अवेलेबल सीट्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट ही सुद्धा मेरिट लिस्ट त्या ठिकाणी आली. आणि ज्या विद्यार्थ्यांचे डुप्लिकेट फॉर्म होते किंवा काय डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी राहिले असतील तर ऑन होल्ड लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पोर्टलवरती पाहायला मिळेल. तर तुम्ही तात्काळ ctcell.maha.gov लाईन वरती जा किंवा आपल्या शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंगला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी मिळू शकते आणि अवेलेबल सीटची सुद्धा मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पोर्टलवरती जाऊन माहिती चेक करू शकतात. आणि उद्यापासून अत्यंत महत्वाची तारीख सुरू होते ती म्हणजे कॉलेज कोड फिल करण्यासाठी. काय करायचं, तुम्हाला कॉलेज कोड फिल करायचे. म्हणजे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी फायनल मेरिट लिस्ट बघून पुढे काय प्रक्रिया करायची याविषयी इत्थंभूत चर्चा करणारच आहे. परंतु कॉलेज कोड टाकत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, तिला सगळ्यात महत्वाचा बेस असेल तुमचा फायनल मेरिट लिस्ट. आता तुम्ही त्या ठिकाणी आपलं नाव सर्च करायचंय आणि आपल्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं किती रँक आहे, आपलं मेरिट रँक किती, आपल्या कॅटेगरीनुसार आपलं मेरिट रँक किती, या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही कॉलेज कोड प्रिपेअर करायचे. तर आता पुढे गेला, तुम्ही कॉलेज कोड फिल करत असताना तुम्हाला उद्या आपल्याला दिनांक 6 आणि 7 ऑगस्ट 6 आणि 7 ऑगस्ट असे 2 दिवस आपल्याला काय करायचे, कॉलेज कोड फिल करायचे. फॉर एक्झाम्पल पुणे असेल 11-101, त्यानंतर बदनापूर ऍग्रिकल्चर असेल 11-111, एमजीएम ऍग्रिकल्चर असेल 11-273. तर अशा पद्धतीने कॉलेज कोड तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचे. म्हणजे काय, तर उद्या आणि परवासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या पातळीवरती काम करायचं आहे. हे झालं कॉलेज कोड टाकण्याविषयी. अशा पद्धतीने तुम्ही सीईटी सेलच्या पोर्टलवरती जाऊन उद्या आणि परवा लॉग इन करून कॉलेज कोड टाकायचे. आता आपण बघूया की फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे ती कशा पद्धतीने बघायची, तिच्यामध्ये काय काय बारकावे असतात आणि त्यामध्ये आपण काय बघू शकतो. तर या ठिकाणी बघा, तुमच्या समोर इथं मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट ज्याला आपण म्हणतो ती फायनल मेरिट लिस्ट आपण ओपन केलेली आहे. आता यामध्ये अत्यंत महत्वाचं सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो की ऍग्रिकल्चरला एक चांगले दिवस पाहायला मिळतील तुम्हाला की ज्यामध्ये जवळपास 22,392 ऍप्लिकेशन फॉर्म किती आले यावर्षी ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीम साठी 22,392 असे टोटल ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, जे की एकदम करेक्ट आणि फायनल मेरिट लिस्ट साठीचा हा आकडा आहे 22,392. आता आपल्या ऍग्रिकल्चर साठी लागतात 17,000 ते 18,000 आपल्याला ऍडमिशन लागतात. त्यामुळं
या वर्षाच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षाच्या 2-5 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी ऍप्लिकेशन फॉर्म चांगल्या पद्धतीने आलेले आहेत, म्हणून ऍग्रिकल्चर कॉलेजेसला चांगल्या प्रकारे ऍडमिशन मिळतील आणि विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन पाहायला मिळेल चांगलं कॉलेज मिळण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने मी तुम्हाला आवाहन करेल की कॉलेज कोड टाकताना कृपया चुकी करू नका. आपल्या एका कॉलेज कोड टाकल्यामुळे आपल्याला चांगलं कॉलेज आपल्या हातातून जाऊ शकतं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या कॉलेजचा कॉलेज कोड जर 11110 असेल, त्याच पद्धतीने एका पर्टिक्युलर गव्हर्नमेंट कॉलेजचा कॉलेज कोड असतो 11101. जर कॅफेवरती टाकताना किंवा तुमच्याकडून टाकताना जर 1 हा 0 जर इकडचा इकडे झाला तर तुम्हाला दुसरं कॉलेज मिळू शकतं, जे की आपल्या लिस्टमध्ये नाही, आपल्या प्रेफरन्स मध्ये सुद्धा बसत नाही. त्यामुळे कॉलेज कोड टाकताना महत्त्वाची काळजी तुम्ही घ्यायची. आता पुढची गोष्ट आपण पाहतोय की फायनल मेरिट लिस्ट. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने तुम्ही फायनल मेरिट लिस्ट डाउनलोड करून घ्या, आपल्याकडून सुद्धा तुम्हाला ती मिळेल. त्यामध्ये तुम्ही आपलं नाव सर्च करायचंय, आता पीडीएफ डाउनलोड करायची आणि त्यानुसार तुम्हाला इथं सर्च टॅब येते, या सर्च मध्ये तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता कॉलेज कोड मध्ये काय बघायचंय, आता तुम्ही म्हणणार सर इथं फायनल मेरिट लिस्ट आम्ही पाहतोय, पण याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही काय बघायचंय, तर सर्वात प्रथम तुम्ही सर्च केल्यानंतर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये आहे काय बघायचंय, त्यानंतरच तुम्हाला ऍग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीम साठी ऍडमिशन मिळणार आहे. आता फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी बरोबर आहे का ती एक गोष्ट चेक करा प्रामुख्यानं. आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव, त्यानंतर तुमची कॅटेगरी बरोबर आली का ते एकदा चेक करायचं. आपली कॅटेगरी प्रामुख्याने जी दिली होती ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार रिझर्वेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे शेतकरी असल्याचा दाखला असेल त्यांनी आधार रिझर्वेशन एजी सर्टिफिकेट त्या ठिकाणी आलंय का ते बघायचं आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही बघितल्यानंतर पुढे जायचंय आणि पुढे जाऊन तुमचं रिझर्वेशन आणि नंबर ऑफ अटेम्प्ट्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. इथे मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. नंबर ऑफ अटेम्प्ट्स हा तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला कॉलम दिसेल, नंबर ऑफ अटेम्प्ट्स. आता या ठिकाणी पर्टिक्युलर जे पहिले रँक होल्डर्स आहेत त्यांचा नंबर ऑफ अटेम्प्ट म्हणजे 12 सायन्स नंबर ऑफ अटेम्प्ट 1. 10वीचे पर्सेंटाइल तुम्ही चेक करून घ्यायचे, डेट ऑफ बर्थ चेक करायचे, तुमची होम युनिव्हर्सिटी चेक करायची आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर एक गंमत झाली. आपण कॉलेज कोड त्यावरती व्हिडिओ टाकला होता, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायचं आणि पुढे काय करायचं. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालकांचे मला फोन आले की सर आम्हाला एमपीक्यू रावरी युनिव्हर्सिटी मिळाली, मला व्हीएनएमके परभणी युनिव्हर्सिटी मिळाली, मग आता पुढे काय करू ऍडमिशन साठी. बाबांना ऍडमिशन प्रोसेस सुरूच झाला नाही तर आपल्याला युनिव्हर्सिटी कशी अलॉट होईल. या ठिकाणी तुम्हाला हे बघायचे की आपली ही होम युनिव्हर्सिटी आहे. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणाहून तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण झालात, ज्या जिल्ह्यातून झालात, तो जिल्हा ज्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो त्याला आपण म्हणतो होम युनिव्हर्सिटी. आता अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी तुमची चेक करून घ्या आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की ऍप्लिकेशन फॉर्म सबमिटेड डेट अँड टाइम. तुम्ही कुठल्या तारखेला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. आणि पुढे जाऊन तुम्हाला मग आता सगळ्यात महत्त्वाचं कॉलम तुम्हाला बघायचं आहे की ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीम साठी जे काय तुमचं मेरिट आहे हे मेरिट तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो बघायचंय. आता रँक होल्डर फर्स्टचा आपण बघतो इथं की त्यांचं मेरिट रँक ऍब्सोल्युटली नंबर 1 आहे. 1चा आपण बघतो इथं 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. आता काय विद्यार्थी असं विचारतात सर मेरिट कशा पद्धतीने ठरतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मेरिट तुमचं ठरतं हे डेफिनेटली तुमच्या सीईटीच्या स्कोअर वरती आणि तुमचे ऍडिशनल जे काय पर्सेंटेज वेटेज आहे आउट ऑफ 120 पैकी जे काय तुमचं आउट ऑफ झालेलं आहे त्यावरती तुमचं मेरिट ठरत असतं. आता रँक होल्डर 1 जे आहे, फर्स्ट रँक होल्डर जे आहेत त्यांना मार्क्स आलेले तुम्हाला इथे दिसत आहेत 119.9587. म्हणजे काय की अगदी 0.4% त्यांचं 120 मार्क आउट ऑफ राहिले. परंतु बघा किती कमाल आहे की 120 आउट ऑफ 120 मार्क्स याला म्हणता येईल. त्यानंतर त्यांचा सीईटीचा स्कोर होता 99.95%. ओके, म्हणजे अगदी थोडक्यात त्यांचं 100% राहिलेले. वेटेज पॉईंट त्यांना टोटल 20 मार्क्स मिळाले, जे की तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये क्रॉप सायन्स त्यांच्याकडे असेल किंवा अदर रिझर्वेशन फॅक्टर्स त्यांच्याकडे असतील, त्यामुळे 20 मार्क्स मिळाले. एचएससी ग्रुप तुम्ही बघायचंय. आता इथे ऍग्रिकल्चर साठी मेरिट नंबर तुम्ही पाहिला, टोटल पॉईंट्स किती आहेत ते या ठिकाणी पाहिलेत, आणि सीईटीचा स्कोर, वेटेज पॉईंट्स आणि एचएससी ग्रुप, बरोबर. पुढे गेल्यानंतर आता काही विद्यार्थ्यांना ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट करायचं असतं, हॉर्टिकल्चर करायचं असतं, तशा विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे जाऊन काय करायचंय की आपलं त्या मेरिट नुसार पुढे बघायचं की समजा आता इकडे पुढे हॉर्टिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर मध्ये तुमचं मेरिट रँक किती आहे ते मेरिट रँक तुम्ही बघा, त्यानंतर तुमचा टोटल पॉईंट्स बघा, सीईटीचा स्कोर बघा. अशा पद्धतीने तुम्ही पुढे जायचं आणि आपलं मेरिट लिस्ट एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण बघून घ्यायचंय. हॉर्टिकल्चर नंतर बीएससी फॉरेस्ट्री तुम्हाला मिळेल पाहायला, त्यानंतर बीएससी फिशरी सायन्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीटेक बायोटेक्नॉलॉजी करायचे, बीटेक बायोटेक्नॉलॉजीसाठी पुढे तुम्हाला स्कोर दिसेल. त्यानंतर पुढे जाऊन बीटेक फूड टेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजीचा स्कोर तुम्हाला दिसतो इथं 1 to 1. त्यानंतर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, आता इथं डॅश दिसते म्हणजे त्यांनी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी मॅथमॅटिक्स घेतला नसेल, त्यामुळे मेरिट रँक त्या ठिकाणी दिसत नाही. त्यानंतर कम्युनिटी सायन्स आहे. त्यानंतर ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट ज्या विद्यार्थ्यांना एबीएम करायचंय
तर त्यासाठीच ABM ची मेरिट रँक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने फायनल मेरिट लिस्ट बघताना आपली कॅटेगरी रिझर्वेशन आलंय का, आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आलेत का. आता जे विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंग साठी जॉईन होते त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आपल्या माध्यमातून फायदा असा झालाय की जे विद्यार्थ्यांनी शेतकरी असं दाखला अपलोड केला नव्हता, त्या शेतकरी असं दाखला अपलोड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर रिझर्वेशन 6% ते सुद्धा मिळणार आहेत. काही विद्यार्थ्यांचा 7/12 अपलोड नव्हता, ते सुद्धा आपण अपलोड करून दिलेलं आहे. आणि आता महत्त्वाची मला एक अनाउन्समेंट या ठिकाणी करायची आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या फोन कॉल्स मला येतात की सर आम्ही कास्ट व्हॅलिडिटी आमच्याकडे नाहीये, तर आम्ही रिसिप्ट अपलोड केलेली आहे. व्हॉट अबाउट रिसिप्ट. मग आता रिसिप्ट विषयी आम्ही काय करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की 14 ते 16 ऑगस्ट ही तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठीची अंतिम तारीख असेल, किंवा त्या पर्टिक्युलर राऊंड साठी जेव्हा तुमचं ऍडमिशन होईल त्यावेळेला तुम्हाला कॉलेजला जाताना ती ऑफलाईन डॉक्युमेंट्स तुम्हाला हार्ड कॉपी मध्ये सबमिट करायला लागेल. त्यामुळे तात्काळ तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी हार्ड कॉपीसाठी अप्लाय केलं असेल व्हॅलिडिटीसाठी, त्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी मिळवून घ्यायची आणि पुढची प्रोसेस करायची. तर अशा पद्धतीने कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट तुम्ही लावला असेल, सध्या तुमची कॅटेगरी कन्सिडर झालेली आहे, परंतु तुम्हाला डॉक्युमेंट जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे उद्या तुम्हाला सांगितलं मी की दिनांक 6 आणि 7 ऑगस्ट या दिवशी आपल्याला काय करायचंय, कॉलेज कोड फिल करायचे आहे. आता असंख्य विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला फोन येत आहेत. आपण मागच्या 10 वर्षापासून ऍडमिशन प्रोसेस मध्ये स्वतः आहे. मी एका सिनियर कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून असल्या कारणाने आपल्याला ऍडमिशन प्रोसेसची चांगली कल्पना आहे की कशा पद्धतीने ऍडमिशन जातात. अगदी छोट्या छोट्या मार्कावरून, अगदी छोट्या चुकांवरून सुद्धा आपले ऍडमिशन गव्हर्नमेंट आणि A ग्रेड कॉलेजमधून आपल्या हातात जातात. तर जेव्हापासून आपण काउन्सिलिंग बॅच करत आहोत किंवा मार्गदर्शन करत आहोत, विद्यार्थ्याचा कुठलाही फॉर्म चुकत नाही किंवा ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कॉलेज आहे ते कॉलेज आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक काळजी घ्यायची की कॉलेज कोड टाकत असताना उद्या आणि परवासाठी अगदी खात्रीशीरपणे व्यवस्थितरित्या तुम्ही कॉलेज कोड त्या ठिकाणी टाकायचे. कॉलेज कोड टाकत असताना कुठल्याही कॉलेजचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही, फक्त कॉलेज कोड त्या ठिकाणी दिसेल. 11-101 अशा प्रकारचं कॉलेज कोड तुम्हाला टाकायचं, कॉलेजचं नाव नसेल. त्यामुळे कृपा करून तुम्ही आधी काय करायचं की अशा पद्धतीने तुम्ही कॉलम करा, सिरियल नंबर, त्यानंतर कॉलेज नेम आणि कॉलेज कोड. तर अशा पद्धतीने तुम्ही असे 3 कॉलम करून जा, त्यानंतरच प्रेफरन्सेस टाकायचे. समजा एक आता कॉलेज नेम COA पुणे तुमचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करा आणि कॉलेज कोड लिहून घ्या, त्यानंतरच कॉलेज कोड टाकण्यासाठी पुढे जायचंय. आणि आपल्या पर्सेंटाईल नुसार, आपल्या रिझर्वेशन नुसार कॉलेज कोड व्यवस्थित तयार करून घ्यायचे आणि त्यानुसारच पुढे जायचे. आता या प्रक्रियेमध्ये आपण केवळ एवढीच माहिती तुम्हाला देत नाही, तर पुढे गेल्यानंतर जे काय तुमचं फ्लोट, फ्रीज, रिफ्यूज हे जे ऑप्शन असतात त्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पुढे जाता येईल यासाठी अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट अगदी शेवटच्या 2 दिवसासाठी आपण करतोय की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज कोड साठी काही मदत लागत असेल किंवा कॉलेज कोड प्रिपेअर करून पाहिजे असेल, कारण आपल्याकडे मागच्या 2 दिवसापासून जवळपास बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना अगदी उत्कृष्टपणे आपण कॉलेज कोड तयार करून देतोय. डिरेक्टली 1-to-1 काउन्सिलिंग आपण त्यांना करतोय, पर्सनल काउन्सिलिंग आपण करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपल्या शिक्षश्री करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण योग्य कॉलेजची निवड कशी करायची यासाठी मार्गदर्शन करतो. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने बनवायची यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. आणि CET स्कोर, रिझर्वेशन, तुमचं U कोटा, M कोटा यानुसार तुमचं आपण कॉलेज सिलेक्ट करून देत असतो. तर यासाठी अगदी नाममात्र फीस आपण ठेवलेली आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे रिस्पॉन्स अगदी उत्कृष्टपणे येत आहेत. आम्हाला कॉलेज कोड देण्यासाठी सुद्धा वेळ कमी पडतोय, परंतु आमची टेक्निकल टीम आणि आम्ही स्वतः या प्रोसेसमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर यासाठी केवळ तुम्हाला 299 रुपये तुम्हाला फीस पेड करायची आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही जॉईन करू शकता. इतर वेळेस तुम्हाला काय अडचण येत असेल तर आपला हेल्पलाईन नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. दोन्ही हेल्पलाईन नंबर आपल्या या ठिकाणी आहेत, तर दोन्ही हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना केवळ कॉलेज कोड हवेत तर त्यांनी 299 रुपये पेमेंट या QR कोड वरती तुम्ही करू शकता, किंवा फोन पे नंबर सुद्धा आपण दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही करू शकता. आणि आपली केवळ एक चूक आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज, A ग्रेड कॉलेज मिळून देण्यापासून वाचू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, उद्या दिनांक 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट कॉलेज कोड टाकण्याची अत्यंत महत्वाची तारीख आहे. त्यामुळे कृपया चूक करू नका, शांतपणे कॉलेजची लिस्ट तयार करा. काय अडचण आल्यास नक्की आम्हाला कॉल करा, आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि पुढील प्रक्रियेसाठी तुमच्यासाठी महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, उद्या सायंकाळी आपण लाईव्ह येणार आहोत. तर त्यासाठी तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच उद्याच्या सेशनला जॉईन व्हा आणि शिक्षश्री करिअर काउन्सिलिंग या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.